पाहूयात। शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे। 20 ऑगस्टला सुनावणी होण्याची शक्यता होती। घटनापीठासमोर 19 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर पर्यंत इतर प्रकरणांच्या सुनावणी आहेत। प्रकरणाची सुनावणी सूर्यकांत यांच्या बेंच समोर होणार आहे। इतर सुनावणीमध्ये सूर्यकांत हे व्यस्त असल्यामुळे शिवसेना प्रकरण लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी आता सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे। 20 ऑगस्टला ही सुनावणी होणार होती। कोर्टात ऑगस्ट ही तारीख देण्यात आली होती, मात्र इतर प्रकरणांची सुनावणी याच दरम्यान असल्यामुळे आता शिवसेनेच्या प्रकरणाची ही सुनावणी सप्टेंबरमध्ये होणार आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण जे 20 ऑगस्टला लिस्टेड होतं सुप्रीम कोर्टामध्ये जस्टिस सूर्यकांत यांच्या समोर फायनल डिस्पोजलला, ते आता 20 ऑगस्टला होणार नाही, कारण 19 ऑगस्ट पासून एक घटनापीठ बसतं आहे ज्याच्यात जस्टिस सूर्यकांत पण आहेत। त्यामुळे 20 ऑगस्टला ह्याची सुनावणी होणार नाही शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची। ते घटनापीठ जे आहे ते 19 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर पर्यंत बसणार आहे। त्यामुळे आता शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी ही 15 सप्टेंबर नंतर किंवा ऑक्टोबरमध्ये होईल।